चक्क आयुक्तांनाच लक्ष केलं। खरं तर प्रमाणपत्र हे कंपल्सरी नाही आयुक्तांना दाखवण्याची, आयुक्तांना नोंदणी करताना देण्याची, पण हे आयुक्त मात्र पूर्ण सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर झाल्यासारखे वागतायत। गॅजेट प्रसिद्ध झाल्यानंतर गॅजेटमध्ये असलेलं नाव आणि ID प्रूफ आणि प्रत्यक्ष व्यक्ती एवढंच तपासून इन कॅमेरा त्यांना नोंद करून घ्यायची आहे। पण आम्ही बघतो आहोत आयुक्ताला कुठला तरी दबाव आहे आणि आमच्या नगरसेवकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा कट या आयुक्त रचत आहे। वडेट्टीवारांना एवढंच सांगायचं, विभागीय आयुक्ताचं सोडा, तुमचे नगरसेवक तरी तुमच्यासोबत आहेत का हे एकदा जाऊन सांगा। तुमचे नगरसेवक तुमच्यासोबत राहिलेले नाहीत। 4 गट काँग्रेसमध्ये चंद्रपुरामध्ये पडलेले आहेत। प्रतिभाताई धानोरकरांवर दबाव कोण आणते? सातत्यानं विजय वडेट्टीवार यांच्याकडनं प्रतिभाताई धानोरकर यांच्या गटावर दबाव आणला जातोय, त्यांच्या घरावर नोटिसा लावल्या जात आहेत। अशा पद्धतीचं कृत्य विजय वडेट्टीवार तुमच्याकडनं केलं जात आहे। दरम्यान हे सगळं घडत असताना 6 नगरसेवकांनी प्रमाणपत्रांच्या डुप्लिकेट कॉपी मिळवल्या आणि त्या नागपूरच्या विभागीय आयुक्तांकडे सादर केल्या। त्यानंतर 19 जणांच्या नोंदणीची प्रक्रिया मार्गी लागली खरी, पण काँग्रेस समोरच्या अडचणी काही संपल्या नाहीये, कारण दोन्ही गटांनी एकमेकांच्या नोंदणीला आक्षेप घेतलाय। शिवाय एकाच पक्षातील 2 गटांची स्वतंत्र नोंदणी करता येत नसल्यामुळे विभागीय आयुक्तांनी हा निर्णय सरकारवर सोडलाय। त्यांनी दोन्ही गटांचे अर्ज प्रलंबित ठेवले। काँग्रेसचा अधिकृत गट म्हणून कोणालाच मान्यता मिळाली नाही तर पक्षाची मोठी अडचण होणार आहे, कारण मग महापौर निवडीत पक्षाचा व्हीप लागून नसेल आणि काँग्रेसच्या 27 नगरसेवकांना स्वेच्छेने मतदान करते। ही गटबाजी म्हणून काढण्यात राज्यातल्या नेत्यांना अपयश आल्यावर आता याचा फैसला दिल्लीमध्ये होणार आहे। वडेट्टीवार आपले सगळे नगरसेवक जमा करून दिल्लीला गेले आहेत। वडेट्टीवार आणि धानोरकर यांनी KC वेणुगोपाल यांची भेट घेतली, मात्र या बैठकीनंतर माध्यमांशी न बोलताच हे दोघंही निघून गेले आहेत। आणि या सगळ्याबद्दल अधिक बोलूया। रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। रजत, काँग्रेसमध्ये चंद्रपूरमध्ये खास करून ज्या पद्धतीने घडामोडी घडतायत काँग्रेसच्या गोटामध्ये ते आपण बघतोय। दिल्ली दरबारी पोहोचलेले प्रकरण आणि अजूनही याबद्दल स्पष्टता नाहीये। म्हणजे ज्या ठिकाणी आता एवढे मोठी नगरसेवकांची संख्या असताना खरं म्हणजे एव्हाना सत्ता स्थापनेच्या दृष्टीने त्यांनी पावलं टाकायला पाहिजे होती, पण आतमध्येच इतके वाद आहेत की अजून निश्चित काही ठरत नाही, नोंदणी पण झाली नाही। हे सगळं एकीकडे चालू असताना भाजपच्या ऍडव्हान्टेज, भाजप अशी ही स्थिती आहे, भाजप याचा फायदा घेऊन तिकडे आपला महापौर बसवू शकतो। काय भाजपच्या गोटात काय चाललंय आता? निश्चितच भाजपला काँग्रेसमधील या वादाचा फायदा मिळू शकतोय आणि गेल्या 2 ते 3 दिवस भाजपच्या नेत्यांनी हे हेरलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न सुरू झालेले आहे। 27 नगरसेवक काँग्रेसचे जिंकून आले होते। सर्वाधिक मोठा पक्ष काँग्रेस होता आणि इतरही काही छोटे पक्ष काँग्रेसच्या मदतीला होते। मात्र काँग्रेसमधील 27 नगरसेवक एक संघ नाही आणि 2 नेत्यांमुळे त्याच्यामध्ये वाद निर्माण झालाय आणि दुसऱ्या क्रमांकावर 23 नगरसेवक आणि शिवसेना शिंदे गटाचा 1 नगरसेवक म्हणजे भाजपचे 24 नगरसेवक आहे। भाजपला आणखी 10 नगरसेवकांची गरज आहे आणि त्याच दृष्टिकोनातून भाजपने प्रयत्न सुरू केलेले आहे। इंटरेस्टिंग बाब जी आहे सर्वात महत्त्वाची की भाजप नंतर 3ऱ्या क्रमांकावर जो पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 6 नगरसेवक निवडून आलेले आहे आणि त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवकांना आपल्या सोबत ठेवलेलं आहे। 2 अपक्षही त्यांना जाऊन मिळाले, त्यामुळे 10 नगरसेवकांचा शिवसेना ठाकरे गटाच्या नेतृत्वातला हा जो ग्रुप आहे त्यावर भाजपचा डोळा आहे आणि त्यांच्यासोबत भाजपचं बोलणं सुरू आहे। जर त्यांची बोलणी यशस्वी झाली तर राज्यात कुठेही नाही अशा पद्धतीचा एक चित्र की भाजपच्या मदतीने ठाकरे गटाचा महापौर किंवा ठाकरे गटाच्या मदतीने भाजपचा महापौर अशा एक वेगळा राजकीय चित्र चंद्रपुरात दिसू शकतो आणि पडद्यामागून त्या संदर्भातली हालचाली सुरू आहेत। पाहूया आता रजत, तू म्हणतोयस तसं येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होतं। तुर्तास तरी काँग्रेसच्या ज्या घडामोडी आहेत त्या आपण बघतोय आणि काँग्रेसचं काही ठोस ठरतंय का बघूया, नाहीतर मग नेमकी काय आणखी समीकरणं जन्माला येतील येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहावं लागेल। रजत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। यासोबत इकडे 0 आवर मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय। पाहत राहा।